थेरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण ते नोटिफाय कशानं करतो, DSने. आता त्यामध्ये 2 ॲप्रोच असतात. पहिला आहे फॉर्म्युला मेथड आणि सेकंड आहे जनरल ॲप्रोच. आता फॉर्म्युला मेथड म्हणजे काय, जेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली असते तेव्हा आपण फॉर्म्युला मेथड यूज करतो, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून आपण डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड करतो. जनरल ॲप्रोचमध्ये काय, तर जेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली नसते, ओन्ली व्हॅल्यूज दिलेल्या असतात, त्यावेळी आपण जनरल ॲप्रोच वापरू शकतो. आता DS म्हणजे डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि DSE म्हणजे एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी, DSI म्हणजे इंटरनल इनडिटर्मिनन्सी आणि FR म्हणजे फोर्स रिलीज. म्हणजे जर हिंज असेल आपल्या बीममध्ये, ट्रसमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये तर आपण फोर्स रिलीज तिथं वापरू शकतो. आता कसं काढायचं बघा, DSE एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी कसं काढायचं, R-E. R म्हणजेच रिॲक्शन्स, म्हणजे एखादा तुम्हाला जर फिक्स्ड बीम दिलेला असेल किंवा कंटिन्युअस बीम दिली असेल, त्या पूर्ण बीममध्ये किंवा एखाद्या ट्रसमध्ये जेवढ्या रिॲक्शन्स आपण म्हणजेच रिॲक्शन दिलेले असतात त्या नंबर ऑफ रिॲक्शन. त्यानंतर E म्हणजे इक्विलिब्रियम इक्वेशन, म्हणजेच आपल्याला पूर्ण तो फाइंड करण्यासाठी किती इक्विलिब्रियम इक्वेशनची नीड आहे. म्हणजेच आता आपला प्लेन स्ट्रक्चरमध्ये 3 असतात आणि स्पेसमध्ये 6 असतात E. त्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचं आहे DSI. आता DSEचं आपण बघितलं, DS काढताना DSE बघितलं, R-E नंबर ऑफ रिॲक्शन आणि E म्हणजे इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आता DSI म्हणजेच इंटरनल इनडिटर्मिनन्सी 0 केव्हा घ्यायचं, जेव्हा बीम दिलेला असेल तेव्हा DSI पूर्णपणे 0 घ्यायचा. त्यानंतर जर 2D पोर्टल फ्रेम दिलेली असेल तर आपण 3C घ्यायचं. आता इथं 3C 2Dसाठी 3C आणि 3D पोर्टल फ्रेमसाठी 6C. आता 6C म्हणजे काय, तर आपल्याला जर एखादा स्ट्रक्चर असेल अशा प्रकारे आणि 2 इथं जर आपण कट मारले, C म्हणजे कट, 2 कट मारले तर हा पूर्ण बीम रिलीज होऊ शकतो. त्यावेळी काय करायचं आपण 3C. आता इथं 1 2 C's आहेत म्हणून 3 × 2. आता इथं जर 4 असतील 1 2 3 4 तर काय घ्यायचं 3 × 4. त्यानंतर 6C 3D पोर्टल फ्रेमसाठी. त्यानंतर 2D ट्रससाठी आणि 3D ट्रससाठी हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. 2D ट्रससाठी काय आहे, M-2J-3 2D ट्रससाठी आणि 3D ट्रससाठी M-3J-6. ट्रस मीन्स म्हणजे पिन जॉईंट फ्रेम. आता फोर्स रिलीज N-1 इंटरनल मोमेंट हिंज्ड, म्हणजे इंटरनल मोमेंट जर असेल तर N-1 हे आपण वापरू शकतो. 1 फॉर होरिझॉन्टल व्हर्टिकल शेअर हिंज अँड 2 फॉर इंटरनल लिंक. जेव्हा स्ट्रक्चरची इमेज दिलेली असते क्वेश्चनमध्ये त्यावेळी आपण हे घेतो. त्यानंतर जनरल अप्रोचमध्ये बघा, DS म्हणजे अननोन फोर्स मायनस नॉन इक्विलिब्रियम इक्वेशन. आता याचे फॉर्म्युलेसुद्धा दिलेले आहे, ते आपण डायरेक्टली यूज करू शकतो. 2D पिन जॉईंट फ्रेमसाठी काय आहे, DS = R + M-2J. R म्हणजे रिॲक्शन, M म्हणजेच मेंबर आणि J म्हणजे जॉईंट. 2D फ्रेमसाठी R + M-2J. 3D पिन जॉईंट फ्रेम म्हणजे ट्रससाठी DS काय असतो, R + M-3J. आता 2D आणि 3Dसाठी वेगवेगळे आहे बघा, R + M. इथं फक्त 2Dसाठी 2J आणि 3Dसाठी 3J आहे. त्यानंतर 2D पोर्टल फ्रेम त्यासाठी काय असतं, R + 3M-3J आणि 3D पोर्टल फ्रेमसाठी DS = R + 6M-6J. म्हणजे पोर्टल फ्रेम मीन्स काय, रिजिड जॉईंट फ्रेम. आता हे सगळे फॉर्म्युले सगळ्यात महत्त्वाचे आहेत तर डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काढण्यासाठी.